Hello, hello, hello. How are you all? I hope you all are awesome because I am awesome. Myself Santosh Jadhav, your teacher friend, and I heartily welcome you all to your favorite chemistry channel, Sant Chemistry. As promised, entrance series lecture number 2, chemical kinetics. One short revision within very less time. आपण ट्राय करूया याला संपवायचं विदिन 15-20 मिनिट्स. ओके, 15 मिनिटात एक चॅप्टर. ओके, सो केमिकल कायनेटिक्स मध्ये देर आर सम टर्म्स. आय हॅव लिस्टेड देम. यात आपण ट्राय करू की 14-15 कन्सेप्ट मध्ये पूर्ण चॅप्टर रिवाइज करायचा. अँड देन वी हॅव सम फॉर्म्युलाज ऑल्सो. ओके, आय गेस रफली 6 फॉर्म्युला मध्ये हा चॅप्टर संपतो. ठीक आहे, स्टे ट्यून. ॲज आय ऑलवेज से, नोटबुक पेन घेऊन रेडी राहा. ओके, इफ यू आर रेडी विथ दॅट आपण हे क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला. तो लेट्स बिगिन द फर्स्ट कन्सेप्ट. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? हा, नोटबुक पेन घेऊन रेडी राहायचं. आणि जर काही टॉपिक कळत नसेल तर राईट दॅट इन कॉमेंट्स. विल डेफिनेटली ट्राय टू मेक अ सेपरेट व्हिडिओ ऑन दॅट. ओके, चला. सो रेट ऑफ रिॲक्शन, rate is equal to change in concentration upon change in time. बरोबर? That square bracket means concentration. Correct ना? Okay. Now change in concentration. Concentration can increase or concentration can decrease. बरोबर आहे? Since it can increase or decrease, आपण त्याला change लिहितोय. If it is reactant, we can use minus sign. आता हे करायला आपण एक रिएक्शन पहिले कन्सिडर करूया. तो लेट्स कन्सिडर रिएक्शन A plus B giving C plus D. Small ABCD are coefficients. ॲव्हरेज रेट काय असतो तो लेट्स राईट दॅट. आपण त्याला नंतर परत अरेंज करूया. सो ॲव्हरेज रेट काय असतो तर वी यूज डेल्टा साइन. अँड रिमेंबर, इन टर्म्स ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणून वी यूज मायनस साइन. समजतंय? सो इज इक्वल टू मायनस इन टर्म्स ऑफ रिएक्टंट मायनस साइन. अँड रिमेंबर हा जो ए स्मॉल ABCD दे आर कोएफिशियंट्स आणि कोएफिशियंट गोज 1 अपॉन. रिमेंबर दॅट. सो 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन 1 अपॉन ए डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी. समजतंय? is equal to minus, again हा reactant है, so minus sign, coefficient goes 1 upon delta concentration of B upon delta T. हे दोन्ही product आहेत, so is equal to, for product we'll write plus sign 1 upon C delta concentration of C upon delta T आणि is equal to plus delta, एक मिनिट, plus 1 upon D डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन डेल्टा T. समजतंय? हे रिएक्टंट मायनस साइन, प्रोडक्ट प्लस साइन आणि कोएफिशियंट गोज 1 अपॉन. हे डोक्यात ठेवा. इथे एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो स्ट्रेट फॉरवर्ड किंवा ट्विस्टेड, कॅन बी आस्क्ड. सो आता इन्स्टंटेनियस रेट काय असतो तर एकदम सेम, फक्त इंस्टेड ऑफ रायटिंग डेल्टा वी राइट D. इझी. फॉर रिएक्टंट मायनस साइन, for product plus sign. Let's fit that here. Okay, हे झालं average rate, instantaneous rate. Are we okay with this? If yes, चला पुढे. Rate law काय असतो? Now for the same reaction we can write rate law as rate is equal to K into concentration of A raised to X concentration of B raised to Y. म्हणजे काय तर rate of reaction is proportional to reactant concentrations only. त्याला प्रोडक्टचं काय घेणं देणं नसतं. बरोबर ना? So only reactant concentrations, reactant A, reactant B, and that X and Y, the powers are not related to coefficient. म्हणजे या A आणि B, स्मॉल AB चा आणि X आणि Y चा काहीही संबंध नाही. ओके, काही संबंध आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा. ओके, देयर इज नो सच रूल, दोन्ही सेम असणार. ओके, नोट दिस.
आता ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असतं, तर हे एक्स अँड वाय, एक्स प्लस वाय ला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ reaction. Remember, order of reaction can be, it can be zero, it can be positive, it can be negative, it can be fractional also. 1/2 is representative, but 0 पण असू शकतो, नेगेटिव्ह पण, पॉझिटिव्ह पण, फ्रॅक्शनल पण. ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी एनिथिंग. समजतंय? क्लिअर विथ इट? नाउ व्हॉट इज मेंट बाय मॉलिक्युलॅरिटी? तर ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असतं, या रेट लॉ मधल्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टर्म्सची पॉवर, त्याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन. द सम ऑफ पॉवर टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ आर रेज्ड. डेफिनेशन नाही समजलं, सिंपल, या इक्वेशन मधल्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्सची पॉवर, त्याची बेरीज, सम. ओके, नाउ व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी? इट इज number of reactant molecules involved. ओके, एका रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड आहेत त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलॅरिटी. समजतंय? एक्झाम्पल बघू आपण हे सगळ्याचे. ते एक्झाम्पल काय असणार आहे, रिएक्टंट मॉलिक्युल्स ए बी, सो स्मॉल ए प्लस स्मॉल बी विल बी मॉलिक्युलॅरिटी. क्लिअर आहे? मग व्हॉट इज एलिमेंटरी रिएक्शन? एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे occurs in single step. A reaction that occurs in single step is known as elementary reaction. Example, if I say O2 plus O giving O3, इथे ही रिएक्शन असते सिंगल स्टेप. इझी. मॉलिक्युलॅरिटी 1 + 1 2. गॉट इट? इझी. ओके, नाउ कॉम्प्लेक्स रिएक्शन. इकडे जाण्याआधी रिमेंबर वन नोट, आता मी ते लिहित नाहीये पण तुम्ही लिहून घ्या. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी बाकी कुठल्या रिएक्शनची सेम नसते, बट इफ इट इज एलिमेंटरी रिएक्शन, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी आर सेम. I'll repeat, for elementary reaction, order and molecularity are same. Okay, clear? म्हणजे for this reaction, if the molecularity is 2, order will be, yes, order will be 2 also. Clear? Easy? Fine. Next concept is complex reactions. म्हणजे a reaction which takes place in more than one step. Example, if I say A plus B giving AB, AB plus C is giving AC plus B. So त्याला म्हणणार आपण टू स्टेप रिएक्शन. आणि याच्यामध्ये इफ यू ऍड दॅट A plus B, this can be cancelled. बरोबर? So this can be cancelled, this can also be cancelled. जो एका साइडला, लेफ्ट साइडला पण राईट साइडला पण आहे, त्याला आपण कॅन्सल करतो. जो पहिल्या साइडला बनला, सेकंड साइडला कॅन्सल झाला, त्याला म्हणतो आपण इंटरमिडिएट. विल राईट दॅट A plus C गिव्हिंग AC. क्लिअर आहे? सो AB काय झाला? AB इज अ कॅन्सलिंग टर्म, त्याला म्हणतो आपण इंटरमिडिएट, फॉर्म्ड in first and consumed in second step. ओके, जो पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला, सेकंड स्टेप मध्ये कंझ्युम झाला, त्याला म्हणतो आपण इंटरमिडिएट. आय होप गोइंग वेल. ओके, मग इथे बी काय? तर बी इज ऍडेड इन फर्स्ट स्टेप अँड प्रोड्युस्ड इन सेकंड स्टेप. याचा अर्थ तो झाला कॅटलिस्ट. आता इन आवर सिलेबस इट इज नॉट दॅट मच यूज, पण वी शुड नो. बी आपण ऍड केला आणि बी मला परत मिळाला, याचा अर्थ इट इज कॅटलिस्ट. ओके, फाइन. ए बी इंटरमिडिएट अँड बी अ कॅटलिस्ट. इझी. चलो, नाउ व्हॉट इज RDS? RDS असतो रेट डिटरमाइनिंग स्टेप. ज्या स्टेपला आपण रेट फाइंड करायला, स्पीड फाइंड करायला वापरतो. इट इज ऑलवेज दी
स्लोएस्ट स्टेप. समजतंय? इट इज ऑलवेज दी स्लोएस्ट स्टेप. क्लिअर? आता यामध्ये स्लोएस्ट स्टेप कोणती असणार? हाऊ टू नो दॅट? एक तर दिलं असेल किंवा दिलं नसेल तर रिमेंबर, ज्या रिएक्शनच्या रिएक्टंट साइडला इंटरमिडिएट असतो दॅट विल बी फास्ट स्टेप. व्हॉट आय सेड, द रिएक्शन इन विच reactant is on the intermediate is on the reactant side is called fast step. आपल्याला पाहिजे स्लो. सो इन दिस केस इंटरमिडिएट इज ऑन दी रिएक्टंट साइड सेकंड स्टेप मध्ये, म्हणजे फर्स्ट स्टेप विल बी स्लो स्टेप. म्हणजे दिस इज आर RDS. कळतंय? RDS म्हणजे द स्लोएस्ट स्टेप. क्लिअर? ओके. याच्यानंतर व्हॉट इज हाफ लाईफ? हाफ लाईफ काय असते? तर हाफ लाईफ म्हणजे द टाइम रिक्वायर्ड फॉर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे इट इज जेव्हा फायनल कॉन्सन्ट्रेशन, when the final concentration AT is equal to concentration A naught upon 2, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध होईल, त्याला म्हणतो आपण हाफ लाईफ. At this condition T is equal to T half. Okay, it is the time taken for reactant concentration to fall to 1/2 of its initial value. All good? Great. If you are okay with this, पुढे collision theory. Collision theory म्हणते reactant molecules will collide and it can lead to reaction. पण for that we have two conditions. Collision theory साठी two conditions are mandatory. Condition number 1 is orientation. Orientation of reactant molecules. जर A ला B सोबत कोलाइड करायचं आहे, they should be properly oriented. If they are not, reaction होणार नाहीये. समजतंय? Okay. B, the colliding molecules must have minimum kinetic energy equal to or more than activation energy. That is EA. समजताय? या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर ओरिएंटेशन मस्ट बी प्रॉपर अँड सेकंड इज ऍक्टिव्हेशन एनर्जी असली पाहिजे. मिनिमम एनर्जी इक्वल टू और मोर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी. समजताय? ओके. सूडो फर्स्ट ऑर्डर. नेक्स्ट, सूडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? द रिएक्शन विच इज ऑफ हायर ऑर्डर बट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. Actually of higher order but follows first order kinetics. समजताय? Actually it is of higher order but follows किंवा behaves as a first order. मला माहिती आहे माझं रायटिंग खराब आहे, आता आय कॅन्ट हेल्प इट, प्लीज अंडरस्टँड. ओके. त्यानंतर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट, रिएक्शनच्या स्पीडवर कॅटलिस्टचा काय फरक पडतो? तर वी ऑल नो दिस. कॅटलिस्ट विल ऑलवेज स्पीड अप द रिएक्शन. कसं करतो ते? बाय प्रोव्हाइडिंग ऑल्टरनेट path having lower activation energy. It provides an alternate path having lower activation energy. That is the effect of catalyst on rate of reaction. यात आपण बऱ्याच कन्सेप्ट कव्हर केल्यात. थोडी गर्दी झालेली आहे, आय नो, बट प्लीज मेक अ नोट ऑफ देम केअरफुली. आय विल जस्ट गो आउटसाइड. हवं तर स्क्रीनशॉट घ्या. आपण जाऊया इम्पॉर्टंट फॉर्म्युलाजला. ठीक आहे? ओके. आय होप स्क्रीनशॉट घेतला असेल. नाउ इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज फ्रॉम दिस चॅप्टर. फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. जाऊया. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन K is equal to 2.303 upon T log to the base 10 A naught म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन
अपॉन AT म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन. इन NCERT दे हॅव गिवन R0 अपॉन RT. काय फरक पडत नाही. नॉट म्हणजे इनिशियल, टी म्हणजे फायनल. ओके, इझी, फाईन. याच्यानंतर हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे अर्ध आयुष्य, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला हाफ व्हायला लागणारा टाइम. ओके, सो फॉर फर्स्ट ऑर्डर आपण त्याला ड्राइव्ह करू शकतो, बट आफ्टर ड्रायव्हिंग फायनल आन्सर कम्स आउट टू बी T half is equal to 0.693 upon K. This is the formula for half life of first order reaction. इथे आपल्याला झिरो ऑर्डर करायचं आहे. तो रिमेंबर इट इज फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. अँड इफ यू ऑब्झर्व इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट नाहीये, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नाहीये. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डरचं हाफ लाईफ इज independent of initial concentration of reactant. Half life of first order is independent of initial concentration of reactant. Understood? Okay, then what is zero order reaction? We know अशी reaction ची power zero असते, order is zero. For that K is equal to initial concentration A naught minus final concentration AT upon T. That is the formula for K, rate constant for zero order reaction, the integrated rate law for zero order reaction. समजतंय? कोणती रिएक्शन दिली आहे? बी केअरफुल इन सॉल्विंग न्यूमेरिकल्स. त्यानंतर याचा हाफ लाईफ. सो हाफ लाईफ इज T हाफ इज इक्वल टू A नॉट अपॉन 2K. आता हे कसं आलं हे आपण बोर्ड लेवलला शिकलेलो आहे. फॉर नाउ आय एम जस्ट गिव्हिंग अ रॅपिड फायर फॉर एंट्रन्स, सो आय एम नॉट गिव्हिंग डेरिव्हेशन्स. ठीक आहे, याचं डेरिव्हेशन आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. चेक दी प्लेलिस्ट ऑफ केमिकल कायनेटिक्स ऑन सन केमिस्ट्री. ओके, टू लर्न मोर. नाउ हे समजलं. इफ यू लुक एट दीज टू, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर इज इंडिपेंडेंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर इज डिपेंडेंट. डोक्यात ठेवा गोष्ट ही, याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो. ओके, नाउ Arrhenius equation हे काय होतं? सो K is equal to A into e raised to minus EA upon RT. याला डोक्यात नीट ठेवा. आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करून लिहूया. सो मायनस EA upon RT. EA stands for activation energy. RV. ओके, हे माहित असावं. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहित असलाच पाहिजे. याच्यावर 1 मार्क क्वेश्चन एक बोर्ड एक्झाम मध्ये पण बरेच वेळा आलेत आणि इवन एंट्रन्स लेवलला क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ऑन दिस. सिंपल आहे. त्यानंतर या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला टू फाइंड आउट ऍक्टिव्हेशन एनर्जी ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स. सो इथे क्वेश्चन फॉर्म्युला इज log to the base 10 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R inside bracket T2 minus T1 upon T1 into T2. That is the last formula for this chapter. So with this all the concepts from chemical kinetics are covered. जर काय राहिलं असेल तर डू राईट दॅट इन कॉमेंट्स. बट आय गेस फ्रॉम दिस आपण बऱ्यापैकी सगळं कव्हर करू शकतो. हा, एक अजून पॉईंट राहिला. दॅट पॉइंट इज ग्राफ्स. आता ग्राफ्स डोक्यात ठेवायची गोष्ट, सिंपल कन्सेप्ट ग्राफची. जर आपण ग्राफ प्लॉट करतो, इमॅजिन करा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट वर्सेस टाइम किंवा रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑलवेज द ग्राफ विल बी डिक्रीजिंग. समजा इथे मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि इथे टाइम प्लॉट केला, तर वी नो रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इनिशियली 100% होतं and with time it is decreasing, product concentration is increasing. मग रिएक्टंट जर कमी होतोय तर विथ रिस्पेक्ट टू टाइम ग्राफ विल गो इन दिस मॅनर. समजतंय? कारण रिएक्टंट इज डिक्रीजिंग. इफ आय एम प्लॉटिंग इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट तो ग्राफ वर जाईल, पण नॉट रिक्वायर्ड. इतकं सगळं समजतंय? आणि मोस्टली आपण ग्राफ प्लॉट करताना रिमेंबर टू कम्पेअर दॅट ग्राफ विथ रिस्पेक्ट टू इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. काय असतं ते?
equation of straight line with slope, that is y is equal to mx plus c. Most probably in chemistry equations are plotted using this. इथे y काय असतो, it is y coordinate, m is slope, x is x coordinate, and c is y intercept. समजतंय? मोस्ट प्रोबॅबली आपण ग्राफ हे यूजिंग प्लॉट करतो, यूज करून आपण प्लॉट करतो. याचे कॉमनली एक्झाम्पल कॅन बी आस्क्ड फॉर Arrhenius equation. So let's compare this and plot a graph for Arrhenius equation. काय येईल? It is k is equal to a into e raised to minus a upon rt. बरोबर? मग याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया बाय अप्लाइंग लॉग, कारण आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. डायरेक्ट ग्राफ प्लॉट करणं आपल्याला डिफिकल्ट आहे. ओके, सो विल मॉडिफाय दिस इक्वेशन. सिन्स वी हॅव ई हियर, आपण नॅचरल लॉग अप्लाय करूया. सो ln of k is equal to ln of a, e and ln and e will be cancelled. Okay, so here minus ea upon rt. If I convert this ln to log to the base 10, will multiply by 2.303 log of k, log to the base 10 of k, 2.303 log to the base 10 of a minus ea upon rt, and the final formula is log to the base 10 of k is equal to log to the base 10 of a minus ea upon 2.303 into rt. If we modify this in this terms, so what do we get? Log to the base 10 of k is equal to, याला पुढे घेऊ आपण, ea upon 2.303 into r 1 upon t plus log to the base 10 of a. If we compare this with equation of straight line, let's understand y is equal to mx plus c. This is y coordinate, this is x coordinate, and this will be your slope. So this will be slope. समझते हैं? So if I am trying to plot a graph for this, let's see how this graph will look like. This graph will be on x-axis, will plot 1 upon t. On y-axis will plot log to the base 10 of k. And slope कसा चाललाय? Since slope is negative, the graph is going downwards. The graph is going downwards. Easy. Slope कैसा? Slope will be m, and that is equal to minus ea upon 2.303 into r, and this will be a y-intercept, which is c, log of a. Are you okay? Yes. So with this we have covered almost every single topic from this chapter. आता I know मी 15-20 मिनिटं बोललो होतो, ऑलमोस्ट हाफ एन आवर झाला असेल, पण if this thing is valuable, please watch it again, make your own notes, आणि अशाच व्हिडिओसाठी संत केमिस्ट्रीला फॉलो करा. We'll definitely cover some important chapters in the very quick and one shot manner. Okay, so take down all the notes and study well. Take care. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा, कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि सन केमिस्ट्री मेक्स केमिस्ट्री व्हेरी इझी. चलो, ऑल द बेस्ट.